एखाद्या गोष्टीसाठी आपण खूप मेहनत घेतो, ती गोष्ट हातातोंडाशी आली आणि हातातून निघून गेली असं बऱ्याच वेळा होतं. ती गोष्ट कोणती ते पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच मी तुम्हाला. त्या अगोदर ना सकाळ सकाळी मस्त अशी बघा कृष्णाच्या टिफिनसाठी बटाट्याची भाजी बनवत होते, तीही लोखंडी कढईमध्ये. काय मस्त झाली होती म्हणून सांगू. तुम्ही सुद्धा बटाट्याची भाजी या पद्धतीनं नक्की ट्राय करा. लोखंडी कढईमध्ये पोहे खाण्याचे 5 ते 6 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. भरपूर जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घेतली. त्यानंतर लसणाच्या एक 10-15 पाकळ्या बारीक कट करून घेतल्या, तेलात टाकल्या आणि मस्त करपवून घेतल्या त्या लसणाच्या पाकळ्या. त्यानंतर खोबरं, लसूण, कोथिंबीर याचं पण नेहमी माझ्याकडे वाटण बनवलेलं असतं, ते वाटण सुद्धा पोहे खाण्याचा 1 चमचा टाकून घेतलं. आणि या बटाट्याच्या भाजीचं सगळ्यात महत्वाचं सिक्रेट हेच आहे की असा बटाटा बनवत असताना ना 10-12 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घ्यायच्या आणि तेलात छान करपवून घ्यायच्या. काय मस्त लागतो अशा पद्धतीनं बनवलेला सुक्का बटाटा, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. त्यानंतर ह्या बटाट्याचे काप केले होते ते सगळे ह्याच्यामध्ये टाकून घेतलं. साठवणीचं काळं तिखट टाकलं, चवीपुरतं मीठही टाकून घेतलं आणि 2 मिनिटासाठी हे सगळं मिक्स करून झाकण ठेवून घेतलं. आपण हा बटाटा ना फक्त वाफेवरती बनवतोय, त्यामुळं आपल्याला याच्यामध्ये ना पाणी बिलकुल वापरत नसल्यामुळं थोडंसं तेल जास्ती वापरावं लागतं. आणि असं 2-2 मिनिटाला ना सतत हलवून घ्यावा लागतो, म्हणजे हा बटाटा आपला करपतही नाही आणि अगदी 7 ते 8 मिनिटात बारीक गॅसवरती वाफवून तयार होतो. नक्की अशी बटाट्याची भाजी तुम्ही एकदा ट्राय करा. लसूण आहे ना तो करपवायचा बरं का, बिलकुल म्हणजे असा थोडासा सोनेरी वगैरे नाही करायचा, चांगला पूर्ण लाल बुंद असा करपल्यासारखा झाला पाहिजे. खूप टेस्ट मस्त लागते अशा बटाट्याच्या भाजीची. बटाट्याची भाजी तर मस्त अशी बनवून झाली बघा. अगदी 2-3 वेळा झाकण ठेवून मिक्स करून अशा पद्धतीनं करून घेतली. अशी बटाट्याची भाजी ना माझ्या दोन्ही लेकींना पण खूप आवडते. त्यानंतर कणिक मस्त अशी भिजत घालून ठेवली होती. छान कणिक भिजल्यामुळे ना चपात्या सुद्धा मस्त अशा टंब फुगत होत्या. माझ्याकडनं अशा घडीच्या चपात्या आवडतात आणि त्याही काटोकाट भाजलेल्या असाव्या लागतात. आणि माझ्या दोन्ही लेकींना सुद्धा नाश्त्यापेक्षा असं जेवण लागतं सकाळ सकाळी. त्यामुळे 8 तास एकच असतो की स्वयंपाक लवकर उरकायचा. बघा सुरुवातीला म्हणले ना मी, हातातोंडाशी आलेल्या गोष्टी बऱ्याच वेळेस निघून जातात. समोर जे वांग्याचं रोप दिसतंय ना तुम्हाला, की मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअरही केले की त्याला मुंग्या लागतात आणि बुडाच्या बाजूला मुंग्या लागून मुळं खाऊन टाकतात. मग वरती वांगी लागायला आलेलं भलं मोठं कितीही मोठं झाड असू द्या. म्हणूनच म्हटलं होतं की हातातोंड्याला आलेली गोष्ट अशी निघून गेली की वाईट वाटतं. कारण या वांग्यांच्या झाडासाठी मी खूप अथक प्रयत्न केलेत आणि आता ना इतकी सुंदर ताजी तवानी वांगी सुद्धा लागायला लागलीत. आणि असंच फेरफटका मारताना बघितलं तर चावक्या मोठ्या मोठ्या मुंग्या या झाडाला लागल्या होत्या. मग काय सकाळीच आहोंना ना ही समर्थ पावडर असते मुंग्यांची, ती आणायला लावली होती आणि तीच इथं ना या झाडांच्या बुडाशी टाकते. बघू आता काय याचा फरक होतोय का. छान वांगे आलेत आणि ह्या मुंग्यांनी परेशान केलंय नुसतं. आता बघू काय होते. तुम्हाला जर काय माहिती असेल ह्या लाल मुंग्या जाण्यासाठी काय करता येतंय का, तर मला कमेंट करून नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी इतकी खुश होती यावेळेस वांग्याची झाडं छान आलीत म्हणून. पण आत्ता जस्ट म्हटलं चला थोडंसं चक्कर मारूया. आज तर सकाळपासून आभाळच होतं, म्हटलं जाऊन बघूया कसं चाललंय काय आपल्या ह्याच्यात. आले म्हणून बरं झालं, लक्ष गेलं इथं दिसलं मला की मुंग्यांनी हे झाड आहे ना पूर्ण पोखरायला चालू केले. तर या मुंग्यांसाठी काय उपाय असेल ना तर मला नक्की प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि का होतात हे वांग्याच्या झाडाला. आता बघा मस्त अशी ना आपल्या वांग्याला 2 वांगी सुद्धा लागलीत, जी की आता आपण भाजीसाठी तयार आहेत. आणि छोटी छोटी पण 2-3 वांगी लागलीत, जी 2-3 दिवसात तोडण्यासाठी येतील. म्हटलं चला आता एवढी तरी जी 2 वांगी आहेत त्याचा तरी आनंद घेऊया आणि मस्त अशी भाजी किंवा भरीत बनवूया. 2च बस किती नाही तोड, तिसरं तोडकी म्हणजे का तो. हा 2चीच करू, भरीत करू. 2चंच भरीत करू. ती छोट आहे ती दोन्ही सोबत होतील म्हणलं खायला. मस्त अशी बघा 2 वांगी होती ती काढून घेतली. छोटी छोटी 2 आणखीन झाडाला आहेत. आणि त्याच्या शेजारी ना बरेच दिवस झालं टोमॅटोच्या बिया लावल्या होत्या. त्याचा मिनी व्लॉग सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला होता. आणि बघा त्याच मिनी व्लॉग मध्ये ज्या बिया टोमॅटोच्या लावलेल्या दाखवल्या होत्या ना, त्याची आज एवढी मोठी झाडं झालीत आणि त्याला सुद्धा छान अशी टमाटर लागायला लागले. आता हळूहळू भरपूर फुलं येतील आणि आपल्या बागेतली छान अशी ना ताजी तवानी टमाटर सुद्धा बघा. आडीनडीला एखाद्या वेळेस जरी एखादं
जरी टमाटर आपल्याला भाजीला लागणार असेल आणि जर ते नसेल आपल्या घरात आणि आपल्या बागेतला अवेलेबल झालं ना तर त्याचा सुख आनंद वेगळाच असतो. इथं बघा परवाच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं गवारीच्या भेंडीच्या बिया लावलेल्या आहेत आणि भेंडी गवारच्या बिया सुद्धा आता छान उगवलेल्या आहेत. जसजशा मोठ्या होतील ना तसं तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे. खूप दिवस झालं डोक्यात चाललं होतं की वांग्याचं भरीत करायचं, पण वाटलं सुद्धा नव्हतं की आपल्याच परसबागेतील वांग्यांचं ताजं असं भरीत खायला भेटेल. घरात आले, गॅसवरती जाळी ठेवून त्याच्यावरती वांगी भाजायला ठेवली. तोपर्यंत चहाचा टायमिंग सुद्धा झाला होता, म्हणून आमच्या तिघींसाठी कडक असा अद्रकवाला चहा ठेवला. चहा घेऊन झाला तोपर्यंत मस्तची ही वांगी सुद्धा भाजून झाली होती. त्याची वरची सगळी सालं काढून टाकली आणि छान अशी ताजी कांद्याची पात सुद्धा घरात होती. कांदा, कोथिंबीर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ, चटणी घातली आणि आज ना छान असं हे ताज्या ताज्या वांग्याचं भरीत एन्जॉय केलं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगायचंय बरं का. आणि व्हिडिओला आणखीन तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक सुद्धा करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर तुमचे छोटे मोठे बहीण भाऊ इतरांपर्यंत शेअर सुद्धा करा. इतकं मस्त चणचणीत झणझणीत असं हे वांग्याचं भरीत झालं होतं ना, अक्षरशः आता व्हिडिओ एडिट करताना सुद्धा तोंडाला पाणी सुटत होतं. त्यात आणखीन ताजी ताजी कांद्याची पात सुद्धा होती. चला तर मग नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.